श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की ताई, सकाळी सकाळी जो पहाटचा कालावधी असतो 3 ते 5 जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये जाग येत असते, म्हणजे याचा नेमका अर्थ काय असतो किंवा या वेळेचा आपण उपयोग कसा करून घ्यायचा ते आपण जाणून घेऊ. अगदी थोडक्यात तुम्हाला सांगेल. तर बघा, 3 ते 5 जो कालावधी असतो हा ब्रह्ममुहूर्त म्हटला जातो, अमृत वेला सुद्धा म्हणतात. बरेच वेगवेगळ्या अर्थाने याला संबोधतात आणि हा कालावधी खूप सुंदर असतो. बघा, तुम्हाला सांगेल, हा जो कालावधी असतो 3 ते 5 या कालावधीमध्ये देवी देवता जे असतात त्यांचा सुद्धा उठण्याचा वेळ असतो, त्यांचा स्नान करण्याचा वेळ असतो, देवपूजा करण्याचा, म्हणजे जे काही असेल ते त्यांचा शुभ काळ जो असतो तो मानला जातो आपल्या आयुष्यातला सुद्धा. आणि ज्यांना कुणाला 3 ते 5 मध्ये जाग येत असेल तर नक्कीच ते भाग्यवान व्यक्ती आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटतं बघा, अचानकपणे रोजच्या रोज त्याच वेळी जाग येत असते. कुणाला टाईम सुद्धा, बऱ्याच लोकांना काय सवय असते की उठल्यानंतर टाईम बघायची, वेळ ते मोबाईलमध्ये बघत असतात की किती वाजले. तर नक्कीच तुम्हाला सांगेन, तुम्हाला जर जाग येत असेल तर या वेळेचा सदुपयोग करून घ्या. कारण का, तर या कालावधीमध्ये जे काही तुम्ही ब्रह्मांडात मागणार आहे तो खूप चांगला वेळ आहे आणि त्यावेळी आपली परमात्मा जे काही आपण प्रार्थना करत असतो ते स्वीकारत असतात. म्हणून आपल्याला या कालावधीचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला सांगेल, आता मी तुम्हाला जरी सांगत आहे पण मी सुद्धा उठते आणि मी उठल्यानंतर करेलच असं नाही. पण जेव्हा तुम्हाला वाटत आहे की दररोज नाही जमलं, पण ज्यावेळी वाटेल त्यावेळी तुम्ही प्रार्थना करू शकतात. ठीक आहे, आपण उठलो की बघा, मी जरी उठत असते 4ला 4:15ला जरी उठते, पण मला मुलाचा डब्बा बनवायचा, हे करायचं ते करायचं, बऱ्याचशा गोष्टी असतात. पण डोक्यात आलं की मला आज प्रार्थना करायची, 5 मिनिट 10 मिनिट जर तुम्ही लवकर उठले तर तुम्ही प्रार्थना करू शकतात. आणि त्या प्रार्थना करण्याला काही एक वेळ लागत नाही असं मी तुम्हाला सांगेल. आणि यासाठी काय आंघोळ करावी, देवपूजा करावी असं काही नाही. तर तुम्ही काय करू शकतात, तर बघा, तुम्हाला सांगेल, उठल्यानंतर अवश्य तुम्हाला बघा, तुम्ही जर बाथरूमला म्हणजे टॉयलेटमध्ये वगैरे गेला तर हातपाय वगैरे धुवून घ्या. हातपाय धुतल्यानंतर चेहऱ्यावर पाणी मारा आणि पाणी मारल्यानंतर तुम्ही बेडवरती जरी तुम्ही येऊन बसल्या, तुमच्या अंथरुणावरती जरी बसलात तुम्ही, तुम्हाला सांगेल तिथे बसूनच डोळे बंद करावे. मेडिटेशन केलं तर अतिउत्तम. मेडिटेशन म्हणजे असं नाही की तुम्ही अर्धा तास 1 तास करा, अगदी 5 मिनिट शांतपणे निश्चिंत शांत डोकं ठेवावं. आणि आपण ज्या इष्टदेवतांना, कुठल्याही देवतांना आपण बघा महाराजांचं स्मरण करत असतो, महाराजांचं स्मरण आपण करून डोळे बंद करून अगदी शांत तुम्ही बसू शकतात. 5 मिनिट बसले तरी सुद्धा चालेल. या कालावधीमध्ये जरी इष्टदेवता नसतील, तुमच्या कुलदेवीचं नाव घ्या तरी सुद्धा चालेल. कुठलंही नाव घेऊन तुम्ही शांत असं बसावं, स्मरण करावं आणि चुपचाप असं बसून राहिलं तरी सुद्धा चालेल. तुमची जर एखादं काम बघा आयुष्यातलं, तुमच्या आयुष्यातलं एखादी काम अडकलेलं असेल ते सुद्धा तुम्ही एका वहीवर लिहून ठेवू शकतात किंवा तुम्ही स्मरण करू शकतात. देवी देवतांना प्रार्थना करू शकतात की माझं हे काम जे आहे ते अडलेलं आहे, हे निघण्यासाठी मला मार्ग दाखवा. किंवा तेव्हा तुम्ही जर विचार केला की माझं असं असं काम आहे, हे काम आहे, हे काम मी करण्यासाठी याला मार्ग कोणता, तेव्हा जर तुम्ही विचार केला तर नक्कीच निश्चित तुम्हाला सांगते, तुम्हाला योग्य असा मार्ग जो असतो तो सकाळी मिळेलच मिळेल. आता बघा, तुम्हाला सांगेल, आपण बघतो बरेचसे विद्यार्थी असतात. आपण विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलांना सुद्धा सांगत असतो की आपण मुलांना काय बोलतो, सकाळीचा जो अभ्यास असतो तो चांगला असतो, तो स्मरणात राहत असतो. तर ते एक गोष्ट वेगळी असते, स्मरणात राहणं ते सुद्धा चांगली गोष्ट असते. पण त्याचा इफेक्ट हाच बनत असतो की ब्रह्ममुहूर्तावर जे काही आपण करत असतो ते सत्यात उतरतं. म्हणजे जो कोणी मुलगा सकाळी अभ्यास करतो 3 ते 5, 5 ते किंवा 4 ते 5, 6 हा जो कालावधी असतो, तर यामध्ये केलेल्या गोष्टी ज्या असतात त्याला यशप्राप्तीही मिळत असते. म्हणून आपलं जे काही काम असेल किंवा बघा कर्ज असेल, तर मला हे एवढं एवढं कर्ज माझं आहे, हे कर्ज फेडण्यासाठी मला मार्ग मिळत नाही, तो मार्ग योग्य मिळावा. मग त्यावेळी आपण तो विचार करावा की ह्या कर्जासाठी मला मार्ग कोणता पाहिजे, काय पाहिजे. एखादी तुमचं दुकान असेल तर दुकान चालत नाही, ते दुकान चालण्यासाठी तेव्हा आपण विचार जर केला त्यावेळी, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर जर विचार तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला सांगेल योग्य मार्गदर्शन मिळत असतं. तुमच्या मनात ते चांगले विचार किंवा चांगला मार्ग येतो आणि देवी देवता सुद्धा तुम्हाला मदत करत असतात. तुम्ही स्मरण करा त्यांना. दररोज उठल्यानंतर 5 मिनिट तुम्हाला द्यायचे, जास्त द्यायचं नाही. अगदी 11 वेळा सुद्धा तुम्ही बसल्यानंतर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, फक्त स्मरण करा, मनापासून करा. काहीच नाही, घर संसार मुलं बाळं काहीच नाही, भाजी भाकरी काहीच नाही.
तेव्हा फक्त ते 5 मिनिट असतात ना, ते फक्त परमात्माला तुम्हाला द्यायचे आहेत ब्रह्ममुहूर्ताचे. जेव्हा पण तुम्हाला जाग आली बघा आणि तुम्ही हातपाय नाही धुतले, अगदी तिथे फ्रेश व्हा, हात आपले चोळून घ्या, असं चेहऱ्यावर फिरवायचे आणि तिथे जागेवरच बसून आपण देवतांचं जरी स्मरण केलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. फक्त एवढं सांगेल, टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये तुम्ही जर गेलात तर हातपायांवर पाणी टाका आणि नंतर बसा. कारण आपण बघा टॉयलेटमधून गेल्यानंतर नकारात्मक लहरी ज्या असतात त्या साचलेल्या असतात रात्रीभराच्या, म्हणून आपण या गोष्टी टाळाव्या. आणि जर बेडवर बसूनच अंथरुणावर बसून तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने तुम्ही जेव्हा पण तुम्हाला जाग येईल, मी रोज केलं तर अतिउत्तम ठरेल, सातत्याने केलं तर ती गोष्ट लवकर आपल्याला मिळत असते. पण तुम्हाला जेव्हा पण जाग येईल 3 ते 5, तर त्या कालावधीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने त्या वेळेचा सदुपयोग करू शकतात. आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी आणू शकतात, चांगले विचार आपल्या मनात येतात, सकारात्मक विचार येत असतात आणि त्या विचारांवर आपलं आयुष्य हे चालत असतं. तर नक्कीच तुम्हाला पण जाग येते का ते मला सांगा. कोण कोण उठतं आणि कोण कोण अशा पद्धतीने त्याचा उपयोग करतो ते पण मला सांगा. करत नसता तर नक्कीच सुरुवात करा आणि आयुष्यात तुम्ही चांगला बदल बघायला तुम्हाला मिळत असतो. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.